नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत कोकणी पद्धतीचे वाटण। त्यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी नारळाचे कवट। त्याला उभे कापून आपण लालसर भाजून घेणार आहोत। आपले खोबरे लालसर भाजून झाल्यानंतर आपण आता कांदाही भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 3 उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत आणि कांदाही आपण लालसर भाजून घेणार आहोत। कांदा खोबऱ्याचे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण त्याच्यासोबत 15-20 लसणाच्या पाकळ्या, 3-4 मिरची, कोथिंबीर आणि आलं ठेचून घेणार आहोत। हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। तो रेडी आहे आपलं कोकणी पद्धतीचे वाटण।